नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सोम आता कॅफेला जे काही डेटवर त्याला अनामिकाला घेऊन जायचे असते तर त्याची तयारी त्याची सुरू असते. म्हणून तो आपल्या मित्राला विचारत असतो की काय रे राजू, तो कोणता कॅफे आहे. तर तो त्या कॅफेचं नाव घेतो आणि तो चांगला आहे का असं विचारतो. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत तेथे येतो. अद्वैत आता हे सर्व ऐकतो आणि अद्वैत लगेच आता सोमला म्हणतो की सोम, अरे काय कॅफे डेटवर जाण्याची तयारी तर जल्लच सुरू आहे. तर तेव्हा आता सोम म्हणतो की हो ना दादा. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की अरे तू तर असे प्लॅन करत राहा, म्हणजे मला तर काहीतरी शिकायला मिळते म्हणून. अरे तू म्हणालास ना कॉफी डेट म्हणून, तेव्हा मला क्लिक झाले. तेव्हा आता नैना आणि रोहिणी लगेच कॉफी डेट म्हटल्यानंतर बारकाईने अद्वैत आणि सोम या दोघांचं बोलणं आहे तर ते मागून चोरून ऐकण्याचा प्रयत्न करतात. अगदी म्हणजे धक्क्याने उभे असतात. अगदी अद्वैतचं बोलणं ऐकत असतात. अद्वैत सांगत असतो की अरे मला सुद्धा कॉफी डेटवर जायचं आहे, अगदी परफेक्ट असा प्लॅन मी करून ठेवलेला आहे. तेव्हा आता हे ऐकून सोम की खरंच क्या बात है दादा, अरे तू सुद्धा खूप ग्रेट आहेस रे. तेव्हा आता नैना हे सर्व ऐकून हळूच रोहिणीला म्हणते अद्वैतची गाडी तर खूपच अशी जलद सुरू आहे, तर डायरेक्ट डेट काय. तेव्हा आता रोहिणी म्हणते अगं जाऊन दे, ती गाडी पंक्चर करण्यासाठी आपण तर आहोत ना. तेव्हा आता नैना विचारते की म्हणजे काय. तर रोहिणी हळूच म्हणते की हे बघ, मी या दोघांची सुद्धा कॉफी डेट नाही होऊन देणार, तू बघतच राहा की मी काय करते ते. म्हणून आता नैना आणि रोहिणी धावतच आता थोड्याशा बाजूला जातात. आता सोम मात्र लॅपटॉपमध्ये अद्वैतला काहीतरी दाखवत असतो. तेव्हा ते बघून आता अद्वैत थँक्यू सुद्धा म्हणतो आणि खूपच मस्त असे सुद्धा म्हणतो. त्यानंतर आता रोहिणी ताव रूममध्ये येते. नैना तिच्या मागे मॉम इन लॉ करत येते आणि अहो तुमचा काय प्लॅन आहे तो तरी सांगा असं म्हणते. तेव्हा आता रोहिणी तोऱ्यातच आणि रागाने नैनाला म्हणते की तू आत्ता जा बरं, मी आता खूप बिझी आहे, डिस्टर्ब आहे, त्यामुळे तू मला आणखीन डिस्टर्ब करू नकोस. तेव्हा आता नैना म्हणते की मॉम इन लॉ, अहो तुम्ही असं काय करतात, तुम्ही जर मला सांगितले तर माझी तुम्हाला आणखीन मदतच होईल. तेव्हा आता नैना रागाने म्हणते की बरं ठीक आहे. तेव्हा आता रोहिणी टेबलवरील एक गोळ्यांची डबी घेते आणि नैनाला विचारते की मला एक गोष्ट सांग, हे काय आहे. तेव्हा आता नैना त्या डब्बीकडे बघत म्हणते की गोळ्यांची डब्बी आहे, परंतु मॉम इन लॉ अहो ह्या कसल्या गोळ्या आहेत असं विचारते. तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते की ह्या झोपेच्या गोळ्या आहेत आणि हे बघ ह्या गोळ्या इतक्या स्ट्रॉंग आहे, डॉक्टरांच्या परवानगीशिवाय ह्या गोळ्या मिळत नसतात. आणि हे बघ जेव्हा आता हे दोघांना त्या कॅफेमध्ये जायचे आहे ते तर त्या कॅफेमध्ये तू त्यांच्या अगोदर जायचे आणि तेथे गेल्यानंतर एखाद्या वेटरला तू गाठवायचं, वेटरला आपल्या हाताशी मिळून त्याला भेटायचं आणि ह्या गोळ्या आहेत तर ते त्यांच्या कॉफीमध्ये टाकायच्या आणि विषय संपला. तेव्हा आता लगेच नैना हे ऐकून अगदी खुश होते आणि म्हणते की खरंच काय ग्रेट प्लॅनिंग आहे तुमचं. नैना म्हणते की मला एक डाऊट आहे, पण अहो कॉफी पिताने हा जे काही गोळ्या त्यामध्ये टाकल्या तर कॉफी कडू नाही लागणार का. तेव्हा आता रोहिणी हळूच म्हणते की अगं कॉफी तर कडूच असते आणि झाली ना तुझी अक्कल पाजळून, तर जा आता मला रेडी होऊन दे. तेव्हा आता लगेच नैना हो म्हणते, परंतु रोहिणी म्हणते की जातेस ना आता, म्हणून तिला ढकलत बाहेर काढून देते आणि स्वतः आता रोहिणी तिच्या प्लॅनवर खूप खुश असते. त्यानंतर आता इकडे अद्वैत आणि कला एकमेकांशी गप्पा करत असतात. अद्वैत म्हणतो की काय प्रत्येक वेळेस मी जे काही प्लॅन केले तर ते तू फ्लॉप करणार का. तेव्हा आता कला म्हणते की अरे फ्लॉप काय, फ्लॉपच होत असतात आणि फ्लॉपच प्लॅन असतात तुझे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं फ्लॉप कुठे, माझे प्लॅन सुपरहिट आहेत. अगं डेट म्हटल्यानंतर कुठल्या तरी प्रीमियम ठिकाणी जायला हवं, जेथे एसीचं टेम्परेचर ही 16 आहे आणि अगदी मस्त अशी कॉफी आहे. तीच आता परफेक्ट डेटची अशी एक खासियत असते. त्यावर आता कला ही सर्व ऐकून बोर होते. कला म्हणते की पुरे चांदेकर आणि काय तर म्हणतो डेटची व्याख्या, आणि हे असं जर सगळं करत बसला दोन लोकांची भेट ही बाजूला राहीन आणि असं भलतं सलतं काहीतरी होईल. तेव्हा आता अद्वैत म्हणतो अगं काही कसं बोलतेस तू. त्यावर आता कला म्हणते की काही कसं, आणि हे बघ चांदेकर डेट मध्ये, आणि माझ्या मते डेट म्हणजे कसं असतं की दोन लोकांनी एकमेकांशी अगदी मन मोकळेपणाने गप्पा करायच्या किंवा रस्त्याच्या कडाने चालत जाताना पाऊस अगदी चालू असताना आणि त्या पावसात मस्त असे टपरीवर जाऊन आपण चहा पितोय, याला डेट म्हणतात. आणि डेट कशी असते की ती आपल्या आयुष्यभराची आठवण असावी लागते, म्हणजे उद्या म्हातारपणी सुद्धा गप्पा मारताना तेव्हा त्याची आठवण होईल. त्यामुळे मला असं वाटतं की डेट अशी असायला हवी.
तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की काही कसं असं काय बोलतेस अगं, अशा वेळेस तुझं जे काही जे क्रिएटिव्ह माइंड कुठे झोपलायला जाते का? त्यावर आता कला म्हणते की बरं ठीक आहे. तर लगेच अद्वैत म्हणतो की चल आता झोपायला. तेव्हा मात्र आता नैना हे दोघांचं बोलणं आहे तर ते चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असते आणि हे दोघं नक्की काय प्लॅनिंग करतात, त्या दोघांचं नक्की काय ठरते हे मात्र आता चोरून ऐकून मॉम इन लॉलाही सांगायलाच हवं. तर आता अद्वैत हा कलावर ओरडत असतो. अद्वैत म्हणतो की तू अशी का आहेस? तेव्हा आता कला म्हणते की अरे प्लॅन कसे असतात, प्लॅन असे छान अगदी वर्क व्हायला हवेत, करायला हवेत आणि तुझा प्लॅन खरंच खूप बोर आहे, त्यात काही प्लॅनिंग वगैरे नाही. तेव्हा आता अद्वैत विचारतो की काय काय बोरिंग प्लॅन आहे हा? अगं परफेक्ट प्लॅन आहे. आणि कधी तू गेलेली आहेस का या ठिकाणी? आणि रेस्टॉरंट मध्ये तू गेलेली नाही. तेव्हा आता कला म्हणते की काय रेस्टॉरंट, अरे काय म्हणतोस तू? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मुळात तुला हेच कळत नाही आणि तू कधीही इतक्या महागड्या ह्या रेस्टॉरंटमध्ये गेलीच नसेल. तेव्हा आता कला म्हणते की अरे मुळातच इतक्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन अशी महागडी 500 रुपयाची कॉफी पिण्यापेक्षा इतकी महागडी कॉफी कोण पिणार? आणि हे बघ माझ्या घशाखाली सुद्धा ती नाही उतरणार, त्यामुळे मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत. मी इतक्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये नाही येऊ शकत. माझ्या मनात वेगळंच काहीतरी प्लॅन आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तू प्रत्येक गोष्टीला नाही कसं म्हणतेस? तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर हे बघ, जर नको असेल तर नको जाऊयात, आपण डेटवर नाही जायचे. तर अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे, आपण नाही जायचं डेटवर. तेव्हा आता कला म्हणते की हो का, नको जाऊयात. मग आजोबांना आपण नक्की काय सांगणार आहोत? तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की काय तू आबांना हे सगळं सांगणार आहेस का? तेव्हा आता कला म्हणते की अरे मी नाही, परंतु तू तर सांगशील ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं तू कसली आहेस? तर कला म्हणते की अरे मी कसली म्हणजे तुझ्या हट्टीपणा पुढे मी काय करायचं आहे बरं? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तू कोण आहे? तू सुद्धा हट्टीच आहे ना. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ, अरे तू माझ्याबरोबर वाद घालू नकोस, आपण डेटवर जाणार आहोत ना. तेव्हा आता कला आणि अद्वैत यांचं डेटवर जाण्यावरून अगदी कडाक्याचं भांडण जुपतं. नैना आता गाडीच्या मागे उभी राहून सगळं काही ऐकण्याचा प्रयत्न करत असते. आता हे सर्व ऐकून नैना स्वतःला मनात म्हणते की यांचा प्लॅन नक्की कॅन्सल होतो की काय? आणि तेवढ्यात आता तेथे रोहिणी येते. रोहिणी हळूच नैनाला म्हणते की अगं या दोघांचं काय सुरू आहे? तेव्हा नैना हळूच म्हणते की मॉम इन लॉ तुम्हीच ऐका आता, कारण ह्या दोघांचा प्लॅन येथे कॅन्सल होतो. तेव्हा आता कला ही अद्वैतला म्हणत असते की ठीक आहे तू शांत हो, आपण काहीतरी मध्ये काढूयात, एक काम करू, माझ्या मनामध्ये असा प्लॅन आहे, आपण येथेच आउट हाऊस मध्ये कॉफी पिऊयात, हेच काहीतरी असं प्लॅनिंग करूयात. तेव्हा आता अद्वैत रागाने म्हणतो की तुला काय करायचं आहे ते तू तुझ्या मनाने कर. आणि लगेच आता रागाने तो आपल्या घर आतमध्ये निघून जातो आणि कला ही आउट हाऊस मध्ये. त्यानंतर आता रोहिणी आणि नैना लगेच आता गाडीच्या मागे लपतात. तेव्हा अद्वैत आतमध्ये गेल्यानंतर नैना म्हणते की मॉम इन लॉ आता काय करायचं आहे? तेव्हा आता रोहिणी म्हणते अगं सुचेल, नको टेन्शन घेऊ, सुचेल काहीतरी प्लॅन, मला सुचेलच. म्हणून आता दोघी आतमध्ये निघून जातात. त्यानंतर आता सोहम हा फोन वर बोलतच असतो. तेवढ्यात आता तेथे अद्वैत येतो. अद्वैत आता सोहमचं हे बोलणं ऐकतो आणि तेवढ्यात आता फोन ठेवल्यानंतर अद्वैत तेथे वैतागून येऊनच बसलेला असतो. अद्वैत डोक्याला हात लावून बसतो. सोहम त्याला विचारतो की अरे दादा काय झालं, तू काय इतका वैतागलास? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अरे मग काय करू, कारण सोहम अरे तू तर खरंच खूप लकी आहेस. तेव्हा आता कलाविषयी त्याला बोलायचं असतं आणि तो सोहमला म्हणतो की अरे तुझी बायको तुझी प्रत्येक गोष्ट ऐकत असते, तू ज्या ठिकाणी जाणार आहे तेथे त्या ठिकाणी ती यायला शेवटी तयारच आहे, परंतु ही अति आगाऊ, तिच्यासाठी मी इतका परफेक्ट असा प्लॅन केला, मी रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा एक मस्त प्लॅन केला होता, परंतु नाही, हिला ते नाही आवडले. हिला तर कुठे इथे लोकल मध्ये जायचं आहे आणि का तर म्हणते की खर्च फार होणार आहे. तेव्हा आता हे ऐकून सोहम विचारतो की अरे पण आता, तर अद्वैत म्हणतो की अरे आता काय, आता तर येथेच कॉफी डेट असेल. तर सोहम म्हणतो की अरे ठीक आहे, तू येथेच अशी परफेक्ट कॉफी डेट करू शकतो. तेव्हा आता अद्वैत विचारतो की हे कसे काय? तर सोहम म्हणतो की तू एक काम कर, मस्त अशी लाइटिंग वगैरे लाव, मस्त छान अशी कॉफी डेट, म्हणजे असं कॅन्डल्स वगैरे सगळं काही अगदी व्यवस्थित अगदी सजवून जे काही डेकोरेशन आहे ते पूर्ण कर. अरे तू आपल्या स्टोरूम मध्ये सुद्धा हे सर्व वर्क करू शकतो, तिकडे हे डेकोरेशनचे जे काही सामान वगैरे आहे ते सगळं काही आहे. तेव्हा आता अद्वैत हे ऐकून अगदी खुश होतो आणि म्हणतो की खरंच ही तर ग्रेट आयडिया आहे, मला तर खरंच खूप आवडली म्हणून. तेव्हा आता अद्वैत लगेच खुश होतो आणि चल मी अगोदर आता कॉफी करतो आणि नंतर सगळं काही व्यवस्थित लाइटिंग वगैरे करून घेतो आणि खुश होतो. आता सोमला थँक्यू सो मच असे म्हणतो. तेव्हा आता आतमध्ये रोहिणी आणि नैना परत हे सर्व ऐकतात आणि आता
लगेच नैना हे ऐकून रोहिणीला विचारते की मॉम इन लॉ आता काय करायचं आहे. तेव्हा आता रोहिणी लगेच खुश होऊन म्हणते आणि हे बघ अगं किती सोपं आहे. अद्वैत आता तेथे आउट हाऊसमध्ये लाइटिंग करायला आतमध्ये जाणार आहे. तोपर्यंत मी आउट हाऊसच्या बाहेर लपते आणि एकदा की त्याची लाइटिंग झाली तर लगेच आता बाय बाय कट, म्हणजे आता ती वायरिंग आपण कट करायची, म्हणजे शॉर्ट सर्किट करायची. ते ऐकून तर नैना अगदी खुश होते. तर रोहिणी म्हणते की तोपर्यंत तुला त्या कलाला आउट हाऊसच्या बाहेरच ठेवायचं आहे. तेव्हा आता नैना लगेच हे ऐकून म्हणते की अरे देवा. तर रोहिणीला राग येतो. रोहिणी आता तिच्यावरच चिडते आणि काय ग अरे देवा काय करते आता, हे सुद्धा मी तुला ते सांगायचं आहे का, असं रागानेच म्हणते. तू करणार आहेस की नाही. तेव्हा आता नैना म्हणते की हो करते मी काहीतरी करते. तेव्हा रोहिणी म्हणते की हो जा ना मग कर ना काहीतरी. तेव्हा आता लगेच नैना बाहेर निघून जाते. तर आता नैना बाहेर गेल्यानंतर आता रोहिणी म्हणते की देवा काहीतरी इने जर व्यवस्थित केले तर होईल चांगलं, नाहीतर काहीतरी आणखीन ताण माझ्या डोक्याला वाढून ठेवेल. नैना आता बाहेर येते तर आता अद्वैत पूर्ण तयारी करत असतो. हातामध्ये पिशवी वगैरे आहे तर सर्व काही तो तयारीला घेतो. नैना आता मुद्दाम त्याला म्हणते की काय रे अद्वैत तू हे काय करतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काही नाही. तेव्हा नैना आता लगेच म्हणते की मला माहिती आहे की अद्वैत तू हे सर्व कलासाठी करतोय आणि खरं सांगू का अरे खरंच तू जे काही करतो ना ते खूप छान करतो आणि हे सगळं किती रोमॅन्टिक आहे आणि मला सुद्धा असे वाटते की हे सगळं राहुलने माझ्यासाठी करायला पाहिजे, परंतु अरे राहुल मात्र यातील काही करत नाही. कला मात्र खरंच खूप लकी आहे. तेव्हा आता अद्वैतला ह्या नैनाचा अगदी वैताग येत असतो. तो फक्त थँक्स असे म्हणतो. तेव्हा आता लगेच नैना विचारते की तुला काही या डेकोरेशनसाठी माझी मदत वगैरे हवी आहे का. अरे कुणाची तरी तुला मदत तर लागेलच ना. तेव्हा आता अद्वैत स्पष्ट म्हणतो की नाही मी सगळं काही माझा एकटा मी मॅनेज करतो, तुझी मला गरज नकोय. तेव्हा आता नैना मुद्दा म्हणते की अरे पण कलाला सरप्राईज कसं मिळेल बरं, कारण कला तर आउट हाऊसमध्ये आहे आणि आता रोहिणीने कलाला बाहेर ठेवण्याची जबाबदारी मात्र आता नैनावर दिलेली असते. म्हणून ती बरोबर अद्वैतला घोळात घेऊन तिला कलाला बाहेर ठेवायचे असते. म्हणून ती बरोबर आता अद्वैतला हे सांगत असते. नैना म्हणते की अरे ती जर आत असेल कला तर तू डेकोरेशन कसं करणार आहे बरं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तू एक काम करते का, तू काहीतरी असं कारण काढ आणि तिला बाहेर काढ. तेव्हा आता नैना मुद्दाम हसून म्हणते की अरे मी तर हेच म्हणत होते आणि जोराने तिला असे वाटते की अद्वैतच्या हातावर मी टाळी दिली, परंतु तिचा हात टेबलवरच वर जोरात असा आदळतो आणि तिच्या हाताला लागते. तेव्हा मात्र आता ती थोडीशी लगेच तोंड वाकडं करते. तेव्हा आता अद्वैत नैनाला बघून म्हणतो की तू अजून सुद्धा गेली नाहीस का. तेव्हा आता नैना म्हणते की हो अरे जाते. अद्वैत म्हणतो की जा तू तिला लवकर आउट हाऊसच्या बाहेर काढ, मी तुला इशारा करतो आणि म्हणजे मला डेकोरेशन करण्यासाठी अगदी वेळ मिळेल. तेव्हा आता लगेच नैना म्हणते की हो लगेच आणि जाते असे बोलून आता नैना लगेच तिकडे आउट हाऊसकडे कलाकडे जायला निघते. तेव्हा अद्वैत बाहेर येतो आणि तो गाडीजवळ मागे लपतो आणि नैनाला डन असे करतो. नैना सुद्धा त्याला डन करते. म्हणून नैना आता लगेच कलाला बाहेर येण्यासाठी एक प्लॅन करते आणि मुद्दाम ती राहुल बरोबर बोलत आहे असे नाटक करून म्हणते की राहुल अरे तू माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही म्हणून मला असे बाहेर येऊन बोलावे लागते. काय रे राहुल तुला कळत नाही का. आणि असे बोलता बोलता ती अद्वैतला खुणावत असते आणि अद्वैत तिला खुणावत असतो. अद्वैत आता नैनाला जोराने ओरडण्यासाठी खुणावतो. तेव्हा आता लगेच नैना ही जोरात ओरडते की राहुल तू असं का वागतोस माझ्याशी, आणि जर तुझं हे वागणं मला असं हे झाले तर मी आरडा ओरड करेल आणि मग मी जर अशी ओरडले तर घरातील सगळ्यांना हे कळेल. आणि काय रे तू असं का वागतोस बरं माझ्याशी, आणि मला ना तू वाटेल ते बोलत असतो, मला हे अजिबात आवडत नाही. आणि हे बघ तू जर असंच वागत राहिला तर मी घरातील सगळ्यांना सांगेल. आणि तेवढ्यात आता नैनाच्या आवाजाने कला बाहेर येते आणि कला म्हणते की अगं नैनाताई काय झाले तू इतकी का ओरडतेस. तेव्हा आता नैनाला मुद्दाम फोनवर बोलण्याचं नाटक करते आणि फोन आता कानाला लावते ना. आता कलाला मुद्दाम दाखवते की मी तुझ्याशी नंतरच बोलते. तेवढ्यात अद्वैत लगेच आता गाडीच्या मागे लपलेला असतो. तेव्हा आता कला विचारते की अगं नैनाताई काय झाले तू का असं म्हणजे ओरडतेस. तेव्हा आता लगेच नैना म्हणते की हो मी तुला नंतरच सांग आणि चल इकडे ये. म्हणून आता मुद्दाम अद्वैतला आउट हाऊसमध्ये जाण्यासाठी नैना आता कलाचा हात धरते आणि तिला बाजूला घेऊन जाते आणि मुद्दाम आता नैना ही रडण्याचं थोडंसं नाटक करते आणि माझं आणि राहुलचं भांडण झालेलं आहे असं खोटं बोलते. तेव्हा आता कला म्हणते की अगं नैनाताई काय झाले, मी बोलू का राहुलशी, त्याला समजावून सांगू का. तेव्हा आता कला म्हणते की चल आतमध्ये चल आपण दोघी व्यवस्थित बोलूयात. तेव्हा आता नैना कलाचा हात धरते आणि म्हणते की अगं आतमध्ये कशाला, आपण येथेच उभं राहून बोलूयात, आतमध्ये नकोय. तेव्हा आता कला विचारते की अगं काय झाले का आतमध्ये नकोय, आणि अगं जरा आतमध्ये गेल्यानंतर शांत वाटेल त्यामुळे चल ना आतमध्ये जाऊन बोलूयात.
तेव्हा आता नैना म्हणते की अगं आत नकोय. तेव्हा आता कला पुन्हा विचारते की अगं का आतमध्ये नकोय, अगं जरा शांत वाटेल. परंतु नैना नाहीच म्हणते. अद्वैत आता आतमध्ये चोरून जायला निघलेला असतो. कला आता त्याच्या पुढे असते आणि अद्वैत तिच्या मागे असतो. त्याला आता पटकन आता आउट हाऊसमध्ये जायचे असते आणि नैना बरोबर आता कलाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. नैना म्हणत असते की अगं खरंच मला हेच कळत नाही की मी नक्की आता काय सांगू, त्यामुळे मी तुला आता येथेच थांब, बोलूयात आपण, असं सांगते. तर अद्वैत लगेच आता पिशवी आहे तर ती आपल्या तोंडावर घेऊन लपतो. म्हणून आता कलाला थांबवण्यासाठी नैना लगेच आता रडण्याचं नाटक करते आणि तिला मिठीत घेते आणि मिठीत पडून आता खूप रडत असते. डोळ्यात पाणी आणण्याचे नाटक करते आणि पाणी पुसण्याचे नाटक करून अद्वैतला खुणावते की तोपर्यंत तू आतमध्ये जा, मी बरोबर आता कलाला खुणावते. आणि कलाच्या मिठीत येऊन ती आता खूप रडत असते. तेव्हा आता कला तिच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि तिला प्रेमाने समजावते. रोहिणी सुद्धा तोपर्यंत बाहेर येते आणि गाडीच्या मागे उभी राहून आता ह्या दोघींचं बोलणं ती चोरून ऐकत असते, कारण तिला आता आउट हाऊसच्या मागे जाऊन लपायचे असते. रडण्याचे नाटक करून म्हणते की अगं मी तुला जे काही सांगते ना, हे बघ, राहुल कायम अपरात्री रात्री असा बाहेर असतो. मी त्याला आता विचारण्याचा इतका प्रयत्न केला की तो कुठे जातो, काय करतो, परंतु कधीही तो मला एकही गोष्ट व्यवस्थित सांगत नाही. आणि खरंच मला तर कळत नाही की नक्की तो कुणासोबत असतो, कुठे असतो, काय करतो. आणि अगं कलाताई, तो कोणत्या मुलीसोबत तर नसेल ना. तेव्हा नैना म्हणते की अगं खरंच मला खूप शंका येते आणि हे बघ, अगं जी मुलींची ही प्रकरण आहेत ना, ती परत सुरू व्हायला नकोय. आणि खरंच सांगते की मला त्या मुली त्याच्या आयुष्यामध्ये नकोय, त्या सगळ्या मुली त्याच्या आयुष्यातून गेल्या पाहिजे. म्हणून ती आता रोहिणीला सुद्धा बरोबर हातवारे करून तेथे आतमध्ये जायला खुणावत असते. रोहिणी तिला आता डन असे बोलून लगेच आउट हाऊसच्या मागे लपायला जाते आणि नैना बरोबर आता कलाला तेथे अडकवते. नैना आता रडण्याचं नाटक करत म्हणते की मला हे सर्व काही सहन नाही होणार. तोपर्यंत आता अद्वैत आउट हाऊस मध्ये येतो, दरवाजा लावून घेतो आणि पूर्ण डेकोरेशनची तयारी करायला घेतो. तो डेकोरेशनची तयारी करत असतो आणि जी काही रोहिणी आहे तर तेथे चोरून आता अद्वैतकडे हे बघत असते. अद्वैत आता खूप काही फुगे बलून्स आहे तर ते फुगवतो. सगळं काही आता तो व्यवस्थित डेट होण्यासाठी तयारी करत असतो. रोहिणी आता चोरून बघत असते. तेव्हा आता अद्वैतने छान असे डेकोरेशन करून पूर्ण लाइटिंग वगैरे केलेली असते आणि तो बटन ऑन करतो. त्याला इतकं छान वाटतं. हे सर्व करत असताना खरंच त्याला इतकं सुंदर वाटतं. तेव्हा आता तो जे काही गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या आहेत तर तो घेतो आणि कलाही दरवाजा उघडते, आत येते आणि तो लगेच आता तिच्या अंगावर आता त्या गुलाबाच्या पाकळ्या आहे ना, तर तो असं मस्त आता तिचं स्वागत करत असतो. तेव्हा आता कला हे सर्व बघून अगदी खुश होते. तेव्हा आता कलाही आत आल्यानंतर त्याच्या हातामध्ये हात देते आणि ते सर्व बघून ती इतकी खुश होते. अद्वैत सुद्धा आता खूप खुश होतो आणि दोघेही आता एकमेकांच्या मिठीत येऊन आता मस्त डान्स करत असतात. दोघे आता एकमेकांमध्ये अगदी वाहून जातात. अगदी छान अशी कला खूप खुश झालेली असते. ती सुद्धा अद्वैतच्या मिठीत येते आणि अद्वैत सोबत ती अगदी खुश असते. तेव्हा आता अद्वैत अगदी छान असे 2 कॉफीचे कप तयार करतो. अगदी आपल्या हाताने तो कलाला देतो. तेव्हा कलाही त्याच्याकडे बघून अगदी रोमॅन्टिक होऊन खुश होऊन हसते आणि प्रेमाने त्याला थँक्यू असं म्हणते. दोघे आता एकमेकांशी गप्पा करत रोमॅन्टिक होऊन एकमेकांशी बघत आता कॉफी पितात. कॉफी पिण्याचा आनंद ते घेतात आणि त्यानंतर अगदी बेमान होऊन एकमेकांशी बघत एकमेकांबरोबर गप्पा करत असतात. तेव्हा आता कलाही त्याच्याबरोबर गप्पा करता करता त्याच्या मिठीत येते आणि मिठीत आल्यानंतर तेव्हा कुठे आपला अद्वैत स्वप्नातून जागा होतो आणि जेव्हा त्याचा तोल जातो तेव्हा तो स्वप्नातून बाहेर येतो आणि ही स्वप्न आहे म्हणून तो स्वतःचा अगदी कावरा बावरा होतो. त्यानंतर आता अद्वैत पूर्णपणे लाईट पुन्हा बंद करतो आणि आता कलाला सरप्राईज द्यायचे असते म्हणून तो आता रूमच्या बाहेर जायला निघतो. तोच लगेच रोहिणी आता तेथून पाहतच असते आणि अद्वैत केव्हा बाहेर जातो या तिची वाटच पाहून असते. रोहिणी लगेच आता अद्वैत बाहेर गेल्यानंतर खुश होते आणि आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता नैना इकडे कलाला बरोबर गप्पा करण्यामध्ये मग्न करते, तिला तेथे थांबून घेण्यासाठी. कलाला म्हणत असते की अगं हेच बघ, मी किती सुंदर आहे आणि राहुलला काय गरज आहे बरं दुसऱ्या मुलीकडे जाण्याची. आणि हे बघ ना, अगं आपला नवरा आपल्याकडेच आपल्यासोबत असावं आणि हे असं वाटणं काही चुकीचं आहे का. तेव्हा आता कला म्हणते की हो अगं ताई, तुला जे काही वाटते ते अगदी स्वाभाविक आहे. अगं तू समोरासमोर उभी राहून राहुलशी बोलून घे. नैना लगेच रडण्याचं नाटक करते. नैना म्हणते की अगं तेच तर करते. अगं मी राहुलशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला परंतु तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आणि तो कधीही माझं काहीच ऐकून घेत नाही. तेव्हा आता कला म्हणते की अगं
तू आतमध्ये चल, आपण शांतपणे एकमेकींशी बोलूयात. तेव्हा आता नैना नाही नाही म्हणून रडण्याचं नाटक करत असते आणि तेवढ्यात अद्वैत आता त्याचं जे काही डेकोरेशन आज आहे ते पूर्ण झालेले असते आणि उड्या मारतच तो बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तो नैनाला खुणावतो की डन आहे म्हणून. तेव्हा आता नैना सुद्धा खुश होऊन थोडीशी खुणावते. तर आता कला इकडे तिकडे पाहते तर नैना परत तिला आता बोलण्यात गुंग करते. अगं राहुलला खुश करण्यासाठी मी किती प्रयत्न केले, माझा स्वभाव सुद्धा मी बदलला. आणि तेवढ्यात आता रोहिणी लगेच आतमध्ये घुसते आणि तिला जो काही तिचा प्लॅन पूर्ण करायचा आहे तर ती करते. रोहिणी आता तिथून एक काहीतरी घेते आणि जी काही वायर अद्वैतने ती लावलेली आहे लाईटची तर ती प्लगमधून काढून घेते आणि जो शॉर्ट सर्किट तिला करायचा आहे तर शेवटी ती करते. तोपर्यंत नैना आता बरोबर कलाला बाहेरच थांबवते. कला आता म्हणत असते की हे बघ नैनाताई, तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी राहुलशी बोलते कारण तू माझी सख्खी बहीण आहे आणि खरंच हे सगळं तुझ्याबरोबर घडतंय याचं मला वाईट वाटतंय. काय करू? आणि हे बघ ताई, तू स्वतःच्या आतमधून एकदा विचार करून बघ, तुझ्या हातून इतक्या चुका घडलेल्या आहेत, मग मला हेच कळत नाही की मी तुला पाठीशी कसं घालू म्हणून. तेव्हा आता कला असं म्हटल्यानंतर आता नैनाला खूप राग येतो. नैना आता मनात म्हणते की इतकी वाईट वेळ माझ्याकडून आलेली नाही की तुझ्याकडून मदत घ्यावी म्हणून. जास्त शहाणपणा तू करू नकोस की मला जे काही बोलते ते मी ऐकून घेईल म्हणून आणि तुझी मदत घेईल म्हणून. फक्त मॉमिनला बाहेर येतात म्हणून मी येथे थांबलेले आहे, नाहीतर तुझ्याशी बोलण्यात मला कोणताही इंटरेस्ट नाही. तेव्हा आता कला विचारते की ताई अगं काय झाले, कसला विचार करतेस? तेव्हा आता नैना म्हणते की हे बघ, तू माझी मोठी बहीण आहे आणि तू सगळ्यांकरती प्रत्येक गोष्ट करत असते. अगं मग माझ्यासाठी हे सर्व तू नाही करणार का? खरंच कला, आता यावेळेस मला खरंच तुझी खूप गरज आहे म्हणून बरोबर नैना आता कलाला बोलण्यात अडकवते. कला बिचारीला असे वाटते ती नैनावर विश्वास ठेवते आणि कला म्हणते की अगं नैनाताई, मी काय करू, हा तुझा प्रश्न आहे आणि तुझा तूच सोडवायला हवा. अगं मी तुझ्यासाठी राहुलची नाही बोलू शकत, परंतु हे बघ मी एक काम नक्की करू शकते. मी चांदेकरला अगदी राहुलला म्हणजे त्याला तो नक्की बोलेल. मी चांदेकरला हे सांगते की तू राहुलची बोल, त्याला समजाव म्हणून. तेव्हा आता नैना म्हणते की अगं हे तर मात्र चांगले आहे आणि तू नक्की ताई सांगशील ना ग कला की राहुलची अद्वैतला बोलण्यासाठी. तेव्हा कला म्हणते की हो नक्की सांगेल. त्यानंतर मात्र आता रोहिणी ही सगळं काही व्यवस्थित जे काही शॉर्ट सर्किट करायचं आहे त्यासाठी वायरी आहे तर त्या पूर्णपणे आता ती वायर सीलिंग करून पुन्हा त्या बोर्डामध्ये लावून देते. आणि जेव्हा आता कला आतमध्ये येणार असते तेव्हा आता बरोबर काय होणार आहे यामुळे आता रोहिणी खूप खुश होते. तिचा प्लॅन आता वर्क झाल्यानंतर ती घाईने अगदी बाहेर यायला निघते आणि येताना मात्र तिचा पदर आहे साडीचा तर तो दरवाजामध्ये अडकतो. आता दरवाजामध्ये अडकल्यानंतर रोहिणी घाबरतच तो पदर काढते आणि तेथून शेवटी बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करते. त्यानंतर आता नैना बरोबर कलाला थांबून ठेवते, मध्ये अडकवते. तर कला म्हणत असते की हे बघ नैनाताई, मी अद्वैतची हे सगळं बोलते आणि जेव्हा अद्वैत राहुलची बोलेल तेव्हा मात्र मी तुला कळवते. आणि तोच तेवढ्यात रोहिणी ही आऊट हाऊसमधून बाहेर येते. आता नैनाचे लक्ष रोहिणीकडे जाते आणि रोहिणी बाहेर आली हे कळल्यानंतर मात्र आता नैना रोहिणीला बघून अगदी खुश होते आणि कला बिचारी तिच्याशी बोलत असते. कला तिला सांगत असते की हे बघ, तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस, तू जा तुझ्या रूममध्ये जाऊन झोप आणि कसलंही टेन्शन तू घेऊ नकोस. आता तुला स्ट्रेस नाही तर आरामाची गरज आहे, तू जा लवकर. तेव्हा आता कला ही जायला निघते तर लगेच नैना तिला पुन्हा थांबवते की कला अगं तू चाललीस का? आणि म्हणते की अगं मी कन्फर्म करत होते आणि तू नक्की राहुलशी बोलशील ना? आता कला म्हणते की मी तुला असे नाही म्हणले, मी चांदेकरशी अगोदर बोलेल आणि चांदेकर मात्र मग राहुलशी बोलेल. तेव्हा आता नैना विचारते की कधी बोलशील? आणि तेवढ्यात रोहिणी आता कलाच्या मागून असते आणि तेव्हा नैना आता कलाच्या खांद्यावर हात ठेवते आणि थँक्यू सो मच असं म्हणून मात्र ती रोहिणीला डन करत असते आणि कलाला अगदी फसवते. कलाला म्हणते की खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा कला म्हणते की हो जा. तेव्हा आता नैना ही आतमध्ये निघून जाते आणि रोहिणी सुद्धा. तेव्हा मात्र आता लगेच कला विचार करते की नैनाताई मात्र अशी काय आहे, आता राहुलशी बोलण्यासाठी चांदेकरला बोलावं तर लागेलच. तेव्हा आता कला बिचारी विचारत पडते. आता जे काही नैनाने तिला सांगितले ते अगदी खरं आहे असं वाटते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अद्वैत हा कलाला म्हणतो की तू आउट हाऊसमध्ये ये. कला बिचारी आतमध्ये येते. तेव्हा आता कलाही ते सगळं काही बघून अद्वैतला विचारते की हे सर्व काय केलेस तू? नैना आता रोहिणी दोघी चोरून या दोघांचं जे काही
होतं ते बघत असतात। तेव्हा आता लोक दोघी आता आतुरतेने वाट बघत असतात की अद्वैत केव्हा त्या लाईट जवळ जाईल किंवा कला, आणि आता जो काही शॉर्ट सर्किट होईल हे सगळं काही कलावर येईल। तेव्हा आता दोघी हसत असतात। तर अद्वैत कलाला म्हणतो की तू 1 मिनिट, अजूनपर्यंत अजून काहीच बघितलेले नाही का, तू थांब बरं 1 मिनिट इथे। तेव्हा आता अद्वैत ते बटन अगदी चालू करायला जातो आणि रोहिणी आता इतकी आनंदित होत असते। नैना आणि रोहिणी खूप हसत असतात। तेव्हा आता ह्या दोघी आता ह्या वाट बघूनच असतात की अद्वैत केव्हा ते बटन दाबेल आणि केव्हा मात्र आता हे सगळं होईल म्हणून। तेव्हा आता जो काही प्लॅन आहे तर तो रोहिणी आणि नैना या दोघीवर कसा उलटतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।